नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं चैतालीज रेसिपीमध्ये। खूप दिवसांनी व्हिडिओ करत आहे, त्याबद्दल मी तुमची माफी मागत आहे। खूप दिवसांपासून मुलांचं चालू होतं की मम्मी गाजरचा हलवा बनव, गाजरचा हलवा बनव। मी म्हटलं चला हिवाळा सीझन चालू झालेला आहे, मार्केटमध्ये छान छान गाजर आलेले आहे, चला म्हटलं आता आपण गाजराचा हलवा बनवूया। त्यासाठी छान गाजर आणली, 1 किलोच्या प्रमाणात मी गाजर घेतलेली। गाजर आणून पण झाले होते 2 दिवस, ते सुद्धा मला त्याचा टाईम मिळत नव्हता, त्यामुळे गाजर थोडीशी मला नरम पडल्यासारखी वाटली। मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, पण होईल। गाजर स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर गाजराची वरची जी साल होती ती सर्व काढून घेतली। आपल्या सर्व मैत्रिणींना माहिती आहे की गाजराचा हलवा किती सोपा आहे आणि पटापट बनतो देखील। मी म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी, म्हणून तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे। गाजर स्वच्छ धुवून घेतली, त्यांची वरची साल काढून घेतली आणि गाजर किसून घेतली। हा सगळ्यात मोठा टास्क असतो की गाजर किसून घेणं, कारण की एवढी गाजर किसता पण नाकी नऊ येऊन जातात। चला असो, पण मुलांच्या सुखासाठी आणि आपल्या देखील, त्यामुळे सर्व गाजर मी इथे किसून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता, हे एका ताटात किसले आणि अजून दुसऱ्या ताटात मी इथे सर्व गाजर इथे किसून घेतलेली होती। त्यानंतर एक कढई घेतली, कढईमध्ये 2 ते 3 चमचे इथे तूप मी टाकून घेतलेलं आहे। तूप टाकून झालं की त्यानंतर आपला गाजराचा जो किस आहे तो छानपैकी इथे परतून घ्यायचा, जेणेकरून त्याचा उग्र असा जो स्मेल किंवा असं तुरट असतात ना गाजर कधी कधी, आणि की सुरुवातीला जे गाजर येतात ते एवढी गोड नसतात, मी जे आणले ते एवढे गोड नव्हते, त्यामुळे ते छानपैकी अशी खरपूस फ्राय करून घ्यायची। आणि त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत थोडंसं दूध टाकायचं। पहिले गाजर छान परतून घ्यायचे, त्यानंतर एखादी ग्लासच्या आसपास किंवा 2 ते 3 कप मी इथे दूध घालून घेणार आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी इथे 2 ते 3 कप मी इथे दूध घालून घेतलेलं आहे। ज्यांच्याकडे खवा अवेलेबल असेल तर तुम्ही खवा देखील टाकू शकता। खवा टाकल्याने देखील गाजराच्या हलव्याला खूप देखील छान चव येते। हे छान शिजू द्यायचं, दुधामध्ये आपला हलवा शिजला ना टेस्ट अगदी छान येते। आणि त्यानंतर आपल्याकडे जे अवेलेबल असेल घरात काजू, बदाम, पिस्ते, मनुके सर्व इथे टाकून घ्यायचे आहे। माझी मुलं मनुके डायरेक्ट काढून टाकतात साईडला, म्हणून मी मनुके टाकलेच नाही, फक्त काजू बदाम इथे मी छानपैकी क्रश करून घेत आहे। तुम्ही कापून घेतले तरीही चालते आणि वरून आपण इथे टाकून द्यायचे आहे। आणि थोडं दूध आटलं की त्यानंतर इथे 1 वाटीला साखर घेतलेली आहे। 1 किलोला 1 वाटी साखर पुरेशी होऊन जाते। तुम्ही बघू शकता मी एवढी साखर इथे टाकलेली आहे आणि गाजराचा हलवा अतिशय सुंदर झालेला आहे, टेस्टी अगदी छान। तुम्ही बघू शकता दूध आटलं की त्यानंतर इथे साखर टाकायची। साखर आधीच टाकली तर मग ते त्याचं पाणी जास्त सुटतं आणि गाजराचं ते दूध आटायला थोडा टाईम लागतो। आणि त्यानंतर सर्व झाल्यानंतर इथे आपण एक वेलची पूड टाकून देणार आहोत, 1 चिमूटभर मी टाकलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे चिमूटभर मी वेलची पूड इथे टाकून देणार आहे। आणि वेलचीने देखील हलव्याला खूप छान चव येते, किंवा इथे वेलची पावडर नसेल तर तुम्ही इथे सुंठ पावडर देखील टाकू शकता। चला तर मग मैत्रिणींनो, आपला आता हलवा इथे रेडी होत आलेला आहे। तुम्ही बघू शकता आता दूध अगदी थोडंच राहिलेलं आहे आटायचं। इथे आपला हलवा रेडी झालेला आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा। चला तर मग आपला हलवा रेडी झालेला आहे। इथे मी आता तो एका वाटीत सर्व करून घेणार आहे। गरम गरम हलवा थंडीच्या दिवसात खायची मजा खूप वेगळी असते। तर इथे हलवा आपला अगदी छान झालेला आहे। त्यानंतर थोडेसे काजू बदाम इथे मी टाकून घेत आहे सर्विंगसाठी, आणि मी माझ्या मुलीला देखील टेस्टला सांगणार आहे। तिला हा हलवा खूप जास्त आवडला। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।